वाल्मिक कराडबद्दल सीआयडीच्या हाती एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे। येणाऱ्या काही तासांमध्येच वाल्मिक कराड सरेंडर होणार किंवा सीआयडीकडून पकडला जाणार। 9 तारखेला सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। 10 तारखेला वाल्मिक कराडाने परळी सोडून एमपी मध्य प्रदेशमध्ये गेले। 13 तारखेला अगोदर फोन बंद केला आणि 15 तारखेला एक फेसबुक पोस्ट केली। त्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यानंतर वाल्मिक कराडांचा फोन नॉट रिचेबल झाला। 20 दिवसापासून फरार असलेल्या वाल्मिक कराडांचा हा धक्कादायक घटनाक्रम समोर आलाय। मध्ये सर्वात प्रथम सीआयडीने वाल्मिक कराड यांची संपत्ती जप्त केली आहे आणि जर येणाऱ्या काही तासांमध्ये वाल्मिक कराड जर समोर आले नाही तर त्यांचे सर्व अकाउंट फ्रीज केले जातील असे सीआयडीचे सक्त आदेश आहेत, जे पोलीस प्रशासन करू शकलं नाही हे सीआयडीच्या पथकाने अवघ्या 3 दिवसांमध्ये करून दाखवले। सीआयडीचा मुख्य केंद्रबिंदू वाल्मिक कराड हाच आहे। सीआयडी पथकाला ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशीचे 2 मोबाईल सापडलेत आणि त्या मोबाईलमध्ये संतोष यांची हत्या झाल्याचे सर्व व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय। त्याशिवाय घटनेच्या दिवशी एका वरिष्ठ नेत्याला 16 वेळा कॉल केल्याची देखील धक्कादायक माहिती समोर येते। मेन म्हणजे तो वरिष्ठ नेता कोण आहे याचा सीआयडीने अजूनपर्यंत खुलासा केलेला नाही। सीआयडीचे 3 वेगवेगळे पथक वेगवेगळ्या अँगलनी तपास करत असल्याचं दिसून येतंय। हत्या, ॲट्रॉसिटी आणि खंडणी अशा 3 वेगवेगळ्या प्रकाराने सीआयडीने तपास सुरू केला आहे। विशेष म्हणजे या 3ही प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा केंद्रस्थानी असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळेच तर वाल्मिक कराडांना शोधण्यासाठी सीआयडीने त्यांची पत्नी मंजिली कराड यांची 2 वेळा चौकशी केली। त्याचबरोबर वाल्मिक कराडांच्या सरकारी आणि खाजगी सहकार्यांची चौकशी केल्याचं निष्पन्न झालंय। सीआयडीला आरोपीच्या गाडीमध्ये 2 मोबाईल सापडले। त्यामध्ये एक मोबाईल सुदर्शन गुले या आरोपीचा आहे आणि त्याच मोबाईलमध्ये त्यांना मारतानाचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात गेले। या घटनेचं विशेष म्हणजे आरोपीच्या फोनवरून एका बड्या नेत्याला 16 वेळा फोन केल्याचं निष्पन्न झालंय, पण याबाबत सीआयडीने अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे। या सर्व तपासानंतर सीआयडी पथकाने वाल्मिक कराडचा पूर्ण घटनाक्रमच सांगितला। तो घटनाक्रम नेमकं काय चला पाहू। 9 तारखेला सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। या हत्येचं प्रकरण महाराष्ट्रभरामध्ये गाजलं। खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। या सर्व प्रकरणानंतर वाल्मिक कराडांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे वाल्मिक कराडाने परळी सोडलं आणि ते मध्य प्रदेशमध्ये गेल्याच्या बीडमध्ये चर्चा होऊ लागल्या। मध्य प्रदेशामध्ये त्यांनी महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर या देवस्थानाचं दर्शन घेतलं। त्यांनी मध्य प्रदेशामध्ये जंगल सफारी केल्याची देखील कॉल डिटेल्समध्ये माहिती मिळाली आहे। तोपर्यंत म्हणजे 13 तारखेपर्यंत वाल्मिक कराडांचा फोन सुरू असल्याचं सीआयडीच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय। यानंतर 15 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। त्यावेळेस वाल्मिक कराडाने आपल्या फेसबुकच्या ऑफिशियल अकाउंटवरून पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। यानंतर मात्र कराड नॉट रिचेबल झाल्याची माहिती मिळाली। वाल्मिक कराडाचा हा सर्व घटनाक्रम समोर आल्यानंतर याच्यावरती अनेक गंभीर प्रश्न विचारण्यात आले। 10 तारखेला वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाला। तोपर्यंत त्यांच्याबरोबर 2 सरकारी अंगरक्षक होते। मग त्या 2 सरकारी अंगरक्षकांनी वाल्मिक कराडला अटक का केली नाही? त्यांनी याबाबत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना का कळवलं नाही? वरिष्ठांनी नेमकं त्यांना काय सांगितलं? 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर कराडांचा फोन चालू होता। त्या दरम्यान त्यांना काय माहिती देण्यात आली? तरी देखील पोलिसांनी त्यांना ताब्यात का घेतलं नाही? या सर्व प्रश्नांचं उत्तर सीआयडीचे पदाधिकारी तपास घेत आहे। त्यासाठी सीआयडीने त्यांच्या 2 सरकारी अंगरक्षकाचे आणि अटक झालेल्या आरोपींचे फोन ताब्यात घेतले आणि त्याचा सर्व डाटा चेक केलाय। सरपंचाला मारहाण करताना वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल केला होता का याचा देखील सीआयडी तपास घेत आहे आणि तो कोणता बडा नेता आहे ज्याला घटनेच्या दिवशी 16 वेळा फोन केले त्याचा देखील शोध घेत आहे। त्याशिवाय धक्कादायक माहिती सांगण्यात येते, वाल्मिक कराडाने अटकपूर्व जामीन अर्ज केलाय, मात्र तो कोर्टाने फेटाळला आहे। याशिवाय सीआयडीने सर्वात अगोदर वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी केली, त्यांची संपत्ती जप्त केली आणि आता त्यांचे अकाउंटही फ्रीज केले जाणार आहेत। जर वाल्मिक कराडांनी स्वतःहून आत्मसमर्पण केलं नाही तर सीआयडी त्यांच्या पद्धतीने त्यांचा शोध लावणार आहे। येणाऱ्या 24 तासात वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात असतील असं सीआयडीने सांगितलं आहे। आता वाल्मिक कराड यांना पोलिसांना आणि सीआयडी समोर आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही। वाल्मिक कराडाने हायकोर्टामध्ये खंडणीमध्ये गुन्हा दाखल झाला होता,
म्हणून त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, परंतु हायकोर्टाने तो अर्ज फेटाळून लावला आहे. सुदर्शन घुले आंधळे यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीचे 9 पथकं राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले आहेत. वाल्मिक कराडचा CDR डेटा काढला आहे. त्यामध्ये त्यांनी कोणाला फोन केले याचा सर्व डाटा सीआयडीच्या हाती लागलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं, आपण कोणालाही सोडणार नाही. मोका आणि 302च्या अंतर्गत सर्वांना आतमध्ये टाकणार. त्यामुळे आता वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि आंधळे जे आरोपी फरार आहेत त्यांना आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. त्यामुळे हे तिन्ही आरोपी लवकरच सीआयडीच्या ताब्यात येतील, असे सीआयडीच्या पथकाने संकेत दिले आहेत.